मंडळी आज भव्य बलीकडे शर्यत ओपनचं मैदान पार पडलं. 7-12 खटाव इथे. आजच्या 7-12 खटाव या मैदानामध्ये बलीकडे शर्यत क्षेत्रामधले बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले होते. बकासूर, पाखऱ्या आणि अनेक पिस्टन, अनेक टॉप नामांकित नंदी आजच्या 7-12 खटाव या मैदानामध्ये आलेले होते. जे काही आता मैदान पार पडेल येणाऱ्या 1 तारखेपर्यंत त्या मैदानामध्ये टॉप आणि चांगलेच नामांकित नंदी आपल्याला पाळताना दिसायला. कारण की येणाऱ्या 27 तारखेला बलीकडे शर्यत क्षेत्रामधलं मानाचं हिंद केसरी मैदान पार पडणार आहे. हिंद केसरी पुसेगाव मैदान प्रत्येक गाडा मालक आपापल्या नंदीची आता जबरदस्त तयारी करत आहे. प्रत्येक गाडा मालकाला वाटतं येणारा हिंद केसरी पुसेगावचा मानकरी आपला नंदी ठरला पाहिजे. जो येणारा हिंद केसरी पुसेगाव या मैदानामध्ये चांगला जबरदस्त पळेल आणि चांगला धावून पळेल तोच 1 नंबरचा मानकरी आणि गुलालाचा मानकरी हिंद केसरी पुसेगावचा ठरेल. तर आजच्या खटाव या मैदानामध्ये आपला लाडका नवम हिंद केसरी बकासूर आणि पाखरा पळाले. या अगोदर ही जोडी पळाली होती पाखरा आणि बकासूरची एका मैदानामध्ये आत्ताच 2-3 मैदानाच्या अगोदर. पण त्या मैदानामध्ये 1 नंबर पाखऱ्या आणि बकासूरने एकत्र पळून पटकावला होता. पण आजच्या 7-12 खटाव या मैदानामध्ये कालांतराने नवम हिंद केसरी बकासूरची आणि पाखराची सेमीला हार झाली. 3 मध्ये तास क्रमांक 1 वरती बकासूर आणि पाखऱ्याची गाडी लागली आजच्या 9-7-12 खटाव या मैदानामध्ये. म्हणजेच अगोदर गट क्रमांक 11 मध्ये पाखरा आणि बकासूरची जोडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली. सुट्टा म्हणजे चांगल्या अंतराने गट पास केला आणि सेमीसाठी प्रवेश केला. सेमी क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 1 वरती आपला लाडका नवम हिंद केसरी बकासूर आणि पाखऱ्या पळाले. सेमी क्रमांक 3 हा चांगला टच आणि जबरदस्त आणि टॉपच्या गाड्या होत्या सेमी क्रमांक 3 मध्ये. आणि त्यामध्येच आपल्या लाडक्या बकासूरची आणि पाखराची होती तास क्रमांक 1 वरती. पण कालांतराने बकासूरची आणि आपल्या लाडक्या पाखराची हार झाली. नक्कीच ह्या मैदानामध्ये हार झाली तर पुढच्या मैदानामध्ये जबरदस्त आपल्याला कॉमबॅक बघायला मिळेलच बकासूरचा आणि पाखराचा. सुनील मोरे सर्कल बोलतेच हा 8 पायाचा खेळ आहे. यामध्ये काही घडू शकतं. शेवट पुन्हा एकदा पाखरा आणि आपला लाडका बकासूर कोणत्या मैदानामध्ये एकत्र पळायला पाहिजे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. सुंदर अशी गाडी पळाली आजच्याही मैदानामध्ये पण नशिबाने साथ दिली नाही. कारण की थोडक्या अंतराने बकासूरची आणि पाखराची सेमीला हार झाली. हो नक्कीच येणाऱ्या मैदानात पुन्हा एकत्र पळून कॉमबॅक बघायला मिळेलच आपल्याला. पण येणाऱ्या हिंद केसरी पुसेगाव या मैदानामध्ये बकासूर सोबत कोणता नंदी पळाला पाहिजे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणती गाडी बकासूर सोबत चांगला पळेल कोणता नंदी येणार हिंद केसरी पुसेगाव या मैदानामध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. रॉयल नाद यूट्यूब चॅनल एक प्लीज सबस्क्राईब करा.